हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, थोड्या वेळापूर्वी जे आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे ना सीईटी सेल, तर त्यांनी ग्रुप ए जो आहे ना आपला एमबीबीएस बीडीएस कोर्सचा, तर त्याचं राऊंड 2चं जे आहे ते सीट मॅट्रिक्स अपडेट केलेलं आहे। आणि हे जे सीट मॅट्रिक्स आहे ना, तर तुम्हाला प्रोविजनल सीट मॅट्रिक्स दिसून येत आहे। इथं तुम्हाला पूर्ण सीट किती वॅकंट आहेत राऊंड 2 साठी, कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, त्याचबरोबर टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती आहे, नवीन कॉलेज किती ॲड झाले याची सविस्तर माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिसून येते। आणि टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार किती जागा ज्या आहेत त्या सेकंड राऊंडसाठी वॅकंट आहेत, त्याचबरोबर जे प्रायव्हेट कॉलेज आहेत ना त्यांच्या पण कॅटेगरी वाईज टोटल किती जागा वॅकंट आहेत त्याची सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये आहे। तर मी विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याचबरोबर कोणत्या कोट्यासाठी किती जागा आहे त्याची पण मी इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करतोय। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। एमबीबीएस गव्हर्नमेंट, एमबीबीएस प्रायव्हेट नवीन कॉलेज जे आलेले आहेत समजा, किंवा मग बीडीएस गव्हर्नमेंट बीडीएस प्रायव्हेट, त्यांची पण एक सविस्तर इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर पहा, सर्वात अगोदर आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे ते मुंबईमध्ये बघायला मिळतं। 250चा या कॉलेजचा इंटेक कॅपॅसिटी होता, पण त्यापैकी आपण जर बघितलं तर जवळपास फक्त तुम्हाला 16 सीट या ठिकाणी वॅकंट दिसत आहे। आणि तुम्ही जर थोडं पीडीएफला खाली खाली बघत गेलात ना, टॉपचे कॉलेज सोडले तर बाकीच्या कॉलेजचं तुम्हाला 2-3च सीट वॅकंट दिसत आहे। आता या कॉलेजच्या एवढ्या साऱ्या सीट वॅकंट का बरं आहेत, जे की टॉपचे कॉलेज राहील, किंवा मग तुम्ही थोडंसं खाली आलात तर तुम्हाला या ठिकाणी 3 नंबरला एक सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये बघायला भेटतं। याचा पण 250चाच इंटेक कॅपॅसिटी आहे, पण इथं जवळपास तुम्हाला 65 जागा ज्या आहेत त्या राऊंड सेकंडमध्ये वॅकंट दिसत आहेत। तर असं का बरं, एवढ्या म्हणजे टॉपचं कॉलेज आहे पण एवढ्या साऱ्या जागा वॅकंट का आहेत, तर कारण या कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत ज्यांचं की राऊंड 2 मध्ये बेटरमेंट झालं आणि त्यांनी की ऑल इंडिया कोट्यामधून एम्स असेल, जिपमर असेल, किंवा मग आणखीन बाहेर राज्यातलं कोणतं चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर त्या ठिकाणी ॲडमिशन केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जे टॉपचे कॉलेज आहेत ना त्या ठिकाणी थोड्या जास्त सीट वॅकंट दिसत आहेत। पण तुम्हाला मी पुढं पीडीएफ मध्ये बाकीचे कॉलेज पण दाखवल की ज्या ठिकाणी तुम्हाला काही कॉलेजमध्ये 2 जागा, काही कॉलेजमध्ये 3 जागा वॅकंट आहेत। कारण एमबीबीएस जर अलॉटमेंट झालं तर कोणताही विद्यार्थी ठिकाणी सीट सोडत नाहीये, एक तर तो जॉईन करून पण बेटरमेंटला जाऊ शकतो। तर पहा, आपण सर्वात अगोदर जर बघितलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबईचं, तर 1101 चॉईस कोड आहे, 250ची इंटेक कॅपॅसिटी आहे। आणि या कॉलेजमध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज सीट कशा बघणं आहे, तर तुम्ही या ठिकाणी एससी कॅटेगरीसाठी जर विचार केला तर तुम्हाला एक जनरल कोटा आहे, एक वुमन कोटा आहे। प्रत्येक कॅटेगरीमधून तुम्हाला सेम कोटा बघायला भेटतो। तो जो जनरल कोटा राहतो ना, तिथं जी गर्ल स्टुडंट राहील प्लस जो काय मेल राहील ना, तर दोघांपैकी ज्यांचा स्कोर जास्त असेल त्याला अलॉटमेंट केलं जातं। पण तुम्हाला या ठिकाणी एक वुमन कोटा बघायला भेटत आहे सेकंड नंबरला। तो वुमन कोटा त्या कॅटेगरीमधून जी काय फिमेल स्टुडंट असेल ना, तर तिला सीट अलॉटमेंट केलं जातं। ऑर्फन जो आहे तो अनाथ मुलांसाठी असतो। फिजिकल हँडिकॅपचा पण एक कोटा बघायला भेटतो। जनरल हिल एरिया म्हणजे जनरल मधून मुलगा प्लस मुलगी दोघांना पण त्या कॅटेगरीच्या हिल एरिया थ्रू जे काउन्सिलिंग करतील त्यांना अलॉटमेंट केलं जातं। वुमन हिल एरिया फक्त हा त्या कॅटेगरीच्या हिल एरियामधल्या गर्ल स्टुडंटसाठीच असतो, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। पण मोस्ट ऑफ द सीट ज्या आहेत त्या फुल झालेल्या तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये दिसून येतील समजा। तर पहा, आता जर आपण विचार केला एससी कॅटेगरीसाठी तर फक्त इथं ऑर्फनचा एक सीट रिकामा आहे आणि फिजिकल हँडिकॅपचा एक सीट रिकामा दिसतो। जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला थोडक्यात या कॉलेजसाठी, तर जवळपास 3 जागा ज्या आहेत त्या जनरल कॅटेगरीच्या तुम्हाला अजून पण वॅकंट दिसत आहेत। जर आपण फिजे कॅटेगरीचा विचार केला तर फिजिकल हँडिकॅपचा एक सीट वॅकंट आहे। NT1चा विचार केला तर फिजिकल हँडिकॅपची एक सीट वॅकंट आहे। NT2 आणि NT3 साठी कुठल्याही प्रकारची सीट जी आहे ती सेकंड राऊंडला वॅकंट नाहीये। पण तुमचा जर स्कोर खूप छान असेल समजा, तर तुम्हाला जनरल कॅटेगरीच्या सीट थ्रू या ठिकाणी बेटरमेंट 100% होऊ शकतं। जर तुम्ही जॉईन करून बेटरमेंटला जाता तुम्ही कॉलेजला चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता। नंतर आपण ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर फिजिकल हँडिकॅपचा एक सीट वॅकंट आहे। जर आपण एसीबीसीचा विचार केला तर कुठल्याही प्रकारे कोणतीही सीट वॅकंट नाहीये। आणि खूप सारे सीट जे दिसत आहेत ते तुम्हाला एससी कॅटेगरी पासून ओबीसी कॅटेगरी पर्यंत जेवढ्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत ना त्यांच्या टोटल सीट किती वॅकंट आहेत ना राऊंड 2 साठी या कॉलेजमध्ये त्याचा डाटा आहे। ईडब्ल्यूएसचा विचार केला तर वुमन कोट्याची एक सीट वॅकंट दिसते। ओपन कॅटेगरीचा विचार केला तर जनरल मधून 4 जागा आणि वुमन कोट्यामधून 1 जागा दिसते। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फिजिकल हँडिकॅपची एक सीट आहे आणि जनरल एरियाचा पण एक जागा तुम्हाला वॅकंट दिसतो। आणि डिफेन्स 2 जे आहे ना ऑदर रिझर्वेशन मध्ये, तिथं तुम्हाला वुमन कोट्याची एक सीट या कॉलेजची वॅकंट दिसते। जर तुम्ही सेकंड नंबरचा कॉलेज बघितला जो की तुम्हाला या ठिकाणी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई दिसतो, 200ची इंटेक कॅपॅसिटी आहे आणि फक्त 9 सीट ज्या आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला टोटल सर्व कॅटेगरीच्या मिळून वॅकंट दिसत आहे 200 पैकी। नंतर तुम्ही थोडं खाली आले तर तुम्हाला टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज दिसतो, जवळपास 150 सीट आहे आणि याच्या पण फक्त 9 सीट ज्या आहेत ते तुम्हाला स्टेट कोट्यामधून वॅकंट दिसत आहेत। तुम्ही जर राजीव गांधी मेडिकल कॉलेज बघितला ठाण्याचा, तर या ठिकाणी 100 सीट आहेत आणि फक्त 6 जागा तुम्हाला वॅकंट दिसत आहेत, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। बीजे मेडिकल कॉलेजच्या 26 जागा वॅकंट आहे जवळपास 250 पैकी, कारण हा पण कॉलेज टॉपमध्ये येतो। तर यामधून पण काही विद्यार्थी आहेत ते ऑल इंडिया कोट्यामधून बेटरमेंट होऊन जाताना तुम्हाला दिसून येतील।
पण तुम्ही बघितलं तर मोस्ट ऑफ कॉलेज आहेत समजा त्यांच्या तुम्हाला 10च्या खाली सीट बघायला भेटतील आणि जसं की तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा बघायला भेटतो 100चा इंटेक कॅपॅसिटी आहे, पण फक्त 2च जागा तुम्हाला या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत आणि त्या 2 जागा ज्या आहेत त्यामध्ये पण तुम्हाला फिजिकल हँडिकॅपची एक सीट दिसत आहे आणि त्यामध्ये समजा तुम्हाला एक वुमन कोट्यामधून सीट दिसत आहे जनरल कॅटेगरीचा। जर समजा आपण बघितलं की टोटल आता गव्हर्नमेंट कॉलेज किती जे की राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करताय आणि त्याच्यामध्ये टोटल जागा किती समजा तर टोटल जवळपास 33 तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघायला भेटत आहे आणि 33 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मिळून तुम्हाला जवळपास 5050 सीट ज्या आहेत त्या टोटल इंटेक कॅपॅसिटी दिसत होती, त्यापैकी 789 जागा ज्या आहेत ते तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून जात आहे आणि बाकी ज्या उरलेल्या जागा आहेत तुमच्या स्टेटसाठी समजा राऊंड 1 मध्ये काही सीट फुल झाल्या तर आता राऊंड 2 मध्ये कॅटेगरी वाईज किती जागा उरल्या। जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर जनरल कोट्यामधून जवळपास 27 जागा ज्या आहेत ते राऊंड 2 साठी अजून वॅकंट आहेत, वुमन कोट्यासाठी 9 जागा वॅकंट आहेत, ऑर्फनसाठी जवळपास तुम्हाला 3 जागा बघायला भेटतील, फिजिकल हँडिकॅपसाठी 12 सीट वॅकंट आहेत, जनरल एरियामधून ज्या आहेत त्या 2 सीट एससी कॅटेगरीच्या अजून पण वॅकंट आहेत। त्यानंतर जर समजा आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर 14 सीट आहेत जनरलमधून, 9 सीट वुमन कोट्यामधून आहेत, 2 सीट ऑर्फनच्या आहेत आणि फिजिकल हँडिकॅपच्या 6 सीट अजून पण आपल्याला वॅकंट दिसत आहेत। जर आपण फिजे कॅटेगरीचा विचार केला तर 2 सीट आहेत जनरलच्या, या ठिकाणी ऑर्फनची 1 सीट दिसते आणि फिजिकल हँडिकॅपच्या 6 सीट तुम्हाला अजून पण वॅकंट दिसतात। NT1चा विचार केला तर जनरलच्या 2 सीट आहेत, ऑर्फनचा 1 सीट आहे, फिजिकल हँडिकॅपच्या 2 सीट दिसत आहे आणि जनरल हिल एरियाचा तुम्हाला 1 सीट या ठिकाणी वॅकंट दिसत आहे। NT2चा विचार केला तर वुमन कोट्याच्या 3 सीट वॅकंट आहेत, ऑर्फनचा तुम्हाला 1 सीट या ठिकाणी वॅकंट दिसतो। NT3चा विचार केला तर या ठिकाणी वुमनची 1 जागा आहे, ऑर्फनची 1 जागा आहे आणि फिजिकल हँडिकॅपच्या 2 जागा दिसत आहेत। ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 20 जागा आहेत, जनरलच्या 5 जागा आहेत, वुमन कोट्याच्या 3 जागा ऑर्फनच्या आहेत, ऑर्फन सीच्या 3 जागा आहेत आणि 11 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपच्या अजून पण वॅकंट दिसत आहेत। या खूप साऱ्या सीट ज्या आहेत ना ते टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून तुम्हाला दिसत आहेत। एसीबीसीचा जर विचार केला 2 जागा आहेत, जनरलच्या 1 जागा आहे, वुमन कोट्याची 2 जागा ऑर्फनच्या दिसत आहे, 9 जागा फिजिकल हँडिकॅपच्या दिसत आहे आणि वुमन हिल एरियाचा तुम्हाला 1 सीट अजून पण वॅकंट दिसतो। एसीबीसी कॅटेगरीसाठी ईडब्ल्यूएसचा विचार केला तर 5 जागा जनरलच्या वॅकंट दिसत आहे, 6 जागा तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसत आहे, ऑर्फनच्या 2 जागा वॅकंट दिसत आहे, फिजिकल हँडिकॅपच्या 14 जागा आहे, जनरल एरियाची तुम्हाला 1 जागा दिसते। जर आपण जनरल कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 93 जागा ज्या आहेत त्या अजून दिसत आहे वॅकंट जनरलमधून, वुमन कोट्यामधून 39 जागा आहेत, ऑर्फनमधून 4 जागा दिसत आहे, 25 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहेत, जनरल हिल एरियाच्या 2 जागा आहेत आणि वुमन हिल एरियाची 1 जागा तुम्हाला अजून पण वॅकंट दिसते। जवळपास 356 जागा ज्या आहेत त्या सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या अजून पण या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत ज्या की तुमच्या स्टेट कोट्यामधून फिल केल्या जातील आणि 356 जागा ज्या आहेत ना त्या पूर्ण जेवढ्या काय कॅटेगरी आहेत ना तर त्या सर्व कॅटेगरीच्या मिळून आहेत। जर आपण ऑदर रिझर्वेशनचा केला तर डिफेन्स 1 साठी जनरलच्या 4 जागा अजून वॅकंट आहेत, डिफेन्स 2 चा विचार केला तर 1 जागा जनरलची आहे, 1 जागा वुमन कोट्याची आहे, डिफेन्स 3 चा जर विचार केला तर 4 जागा तुम्हाला या ठिकाणी ज्या आहेत त्या अजून पण वॅकंट दिसत आहेत। जनरलमधून महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या 3 जागा तुम्हाला वॅकंट दिसत आहेत, तर अशा 13 जागा ज्या आहेत त्या ऑदर रिझर्वेशन ज्या राहतात ना डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर तर त्यांच्या तुम्हाला वॅकंट दिसतात आणि IQ कोट्याची कुठल्याही प्रकारची काउन्सिलिंग किंवा ॲडमिशन जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होत नसतं, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकताय। त्यानंतर जर समजा आपण प्रायव्हेटमध्ये विचार केला तर प्रायव्हेटमध्ये तुम्हाला KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबईचं दिसतं जे की नंबर 1 ला आहे, 1105 त्याचा चॉईस कोड दिसतो, 100ची इंटेक कॅपॅसिटी आहे। जर आपण प्रायव्हेटमध्ये कशा सीट वॅकंट आहेत हे बघितलं तर प्रायव्हेटमध्ये फक्त आपल्याला एक जनरल कोटा दिसतो जो की मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन केला आणि त्याबरोबर तुम्हाला सेकंड वुमन कोटाच बघायला भेटतो। बाकी ऑदर रिझर्वेशन जे आहे ते प्रायव्हेटमध्ये नसतं, बाकी ऑदर रिझर्वेशन जे आहे ते फक्त IQ कोटा तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। जर समजा आपण स्टेट काउन्सिलिंगमधून विचार केला तर जे काय आपलं KJ सोमय्या मेडिकल कॉलेज आहे ना तर त्याचं कुठल्याही कॅटेगरीचा कोणताही सीट या ठिकाणी तुम्हाला वॅकंट दिसत नाही रिझर्व्ह कॅटेगरीमधून। या ठिकाणी फक्त ACBC कॅटेगरीच्या जनरलमधून 2 सीट वॅकंट दिसत आहे आणि ओपन कॅटेगरीच्या वुमन कोट्यामधून 3 सीट वॅकंट दिसत आहे। म्हणजेच जो काय KJ सोमय्या मेडिकल कॉलेज आहे ना तर ACBC कॅटेगरीच्या जनरलमधून 2 सीट वॅकंट आहे आणि ओपन कॅटेगरीमधून ज्या आहेत त्या 3 सीट वॅकंट आहेत। वुमन कोट्याच्या ज्या की 5 कॉलेज जे आहेत ते तुम्हाला 5 सीट जे आहेत ते तुम्हाला टोटल 85% स्टेट कोट्यामधून KJ सोमय्या मेडिकल कॉलेज जे मुंबईचं आहे ना त्याच्या वॅकंट दिसत आहेत आणि समोर बघितलं तर एक IQ कोटा असतो ज्याची की फीस थोडी जास्त असती, तुम्ही ऑफिशियल फी स्ट्रक्चरमध्ये चेक करू शकता। त्याच्या जवळपास 10 जागा ज्या आहेत ते तुम्हाला अजून पण वॅकंट दिसत आहेत, म्हणजे मॅनेजमेंट IQ कोटा प्लस जो काय आपला स्टेट कोटा आहे दोन्ही मिळून फक्त 15 जागा ज्या आहेत तुम्हाला या ठिकाणी KJ सोमय्याच्या वॅकंट दिसत आहेत। त्यानंतर सेकंड कॉलेज तुमचा तेरणा मेडिकल कॉलेज येतो नवी मुंबई, 150 सीटची इंटेक कॅपॅसिटी आहे, तर त्याच्या जवळपास बघितल्या तुम्ही तर 21 जागा तुम्हाला अजून पण वॅकंट दिसत आहेत, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। प्रायव्हेटच्या जागा थोड्या जास्त वॅकंट दिसतील कारण प्रायव्हेटचं फी स्ट्रक्चर पण थोडं वेगळं राहतं समजा।
तर पहा जवळपास आपण विचार केला तर लास्ट टाइम जवळपास 22 कॉलेज जे आहेत ते आपल्याला राऊंडमध्ये पार्टिसिपेट करताना दिसत होते आणि पीएमसी परभणी जो आहे तो आपला लास्ट कॉलेज होता. पण यावेळेस आणखीन एक नवीन कॉलेज जे आहे ते ॲड झालेलं आहे जे की तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला भेटतं आणि जवळपास 1365 त्या कॉलेजचा चॉईस कोड आहे. 50 सीटची इंटेक कॅपॅसिटी आहे आणि हा जो कॉलेज आहे तो राऊंड 2 मध्ये फ्रेश पार्टिसिपेट करत आहे. तर तुम्ही याला पण चॉईस फिलिंगमध्ये ॲड करू शकता. अदर कॉलेजच्या तुलनेत याचा कट ऑफ थोडासा तुम्हाला कमी पण दिसू शकतो किंवा मग जसं की परभणीचं कॉलेज असेल किंवा आणखीन एखादं अदर कॉलेज असेल समजा सिंधुदुर्ग आलं तर त्यांच्यापेक्षा पण याचा कट ऑफ थोडासा तुम्हाला जास्त पण दिसू शकतो. पण तुम्ही हा पण कॉलेज टाकू शकता चॉईस फिलिंगमध्ये. जर आपण या कॉलेजचा विचार केला तर याच्या 100% सीट ज्या आहेत त्या वॅकंट आहेत कॅटेगरीनुसार, कारण जो कॉलेज आहे तो फक्त राऊंड 2 मध्येच पार्टिसिपेट करत आहे. जर आपण टोटल सीट बघितल्या प्रायव्हेटमध्ये कॅटेगरी वाईज किती वॅकंट आहे, जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर जनरलमधून 15 सीट वॅकंट आहे, वुमनमधून 7 सीट वॅकंट आहे. एसटी कॅटेगरीचा विचार केला 23 सीट आहे, जनरलमधून 8 सीट वुमन कोट्यामधून वॅकंट आहे. फिजे कॅटेगरीचा विचार केला 3 सीट जनरलच्या वॅकंट आहे, 3 सीट वुमन कोट्याच्या वॅकंट आहे. NT1चा विचार केला 3 जागा जनरलमधून, 3 जागा वुमन कोट्यामधून रिझर्व्ह आहे. NT2चा विचार केला तर 2 जागा जनरलच्या वॅकंट आहे, 3 जागा ज्या आहेत ते वुमन कोट्याच्या वॅकंट आहे. NT3चा विचार केला तर 1 जागा जनरलची आहे, 1 जागा वुमन कोट्याची दिसते. ओबीसी मधून विचार केला तर 42 जागा तुम्हाला जनरलच्या दिसतील, 16 जागा ज्या आहेत ते तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसतील. या टोटल जागा ज्या आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून दिसतील. समजा एससी कॅटेगरीपासून पार ओबीसी कॅटेगरीपर्यंत. एसीबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 31 जागा जनरलच्या आहे, 14 जागा ज्या आहेत ते तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसतील. ईडब्ल्यूएसचं कोणतंही रिझर्वेशन जे आहे ते सीट अलॉटमेंटसाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतं. ईडब्ल्यूएसला ओपन कोट्याची जी आहे ती सीट अलॉटमेंट केली जाते, पण तुम्हाला कॅटेगरीचा ईडब्ल्यूएसमधून फीससाठी 100% बेनिफिट दिला जातो. जर आपण ओपनच्या सीट बघितल्या म्हणजे की सर्व कॅटेगरीसाठी असतात, समजा ज्याचा स्कोर जास्त असेल त्या विद्यार्थ्याला ती अलॉटमेंट होते. तर जवळपास 225 जागा आहे जनरलमधून आणि वुमन कोट्यामधून 103 जागा बघायला भेटतात. तर टोटल प्रायव्हेट कॉलेजचे जे आहेत त्या टोटल 3220 सीट पैकी या ठिकाणी 503 जागा ज्या आहेत त्या तुम्हाला अजून वॅकंट दिसतात. टोटल 3220 सीट होत्या, त्यामध्ये ऑल इंडिया कोट्याच्या काही जागा जातील आणि बाकी उरलेल्या जेवढ्या काही जागा होत्या ना स्टेट कोट्यामधून, तर त्यापैकी फक्त 503 जागा ज्या आहेत ते तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये वॅकंट दिसत आहेत. आणि जो काय तुमचा आयक्यू कोटा होता त्याच्या जवळपास तुम्हाला आयक्यू कोट्यामधून 337 जागा ज्या आहेत त्या अजून पण वॅकंट दिसत आहेत. तर टोटल आयक्यू कोटा प्लस स्टेट कोटा मिळून 840 जागा तुम्हाला MBBS प्रायव्हेट कॉलेजच्या ठिकाणी वॅकंट असताना दिसून येत आहेत. त्यानंतर जर समजा तुम्ही खाली बघितलं तर तुम्हाला गव्हर्नमेंट BDS कॉलेजचं सीट मॅट्रिक्स बघायला भेटतं. जो काय तुमचा नंबर 1चा कॉलेज आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज आहे मुंबईमध्ये, 2101 याचा चॉईस कोड तुम्हाला बघायला भेटतो. जवळपास 125 सीटची इंटेक कॅपॅसिटी होती, 19 सीट तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून फिल केले जात आहे. जर आपण या कॉलेजचा कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स बघितला तर या कॉलेजमध्ये अजून पण एससी कॅटेगरीसाठी जनरलमधून 6 सीट वॅकंट आहेत, वुमनसाठी तुम्हाला 1 सीट या ठिकाणी अजून पण वॅकंट दिसते. आणि जे काय जनरल वुमन कोटा आहे ना जो MBBS साठी आहे मी एक्सप्लेन केलेला, सेम तसाच BDS साठी पण फॉलो केला जातो, मग तो गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा प्रायव्हेट कॉलेज असो. जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला या कॉलेजसाठी तर 3 सीट जनरलच्या आहेत. व्हीजे कॅटेगरीचा विचार केला तर 1 सीट तुम्हाला जनरलमधून दिसते, 1 सीट वुमन कोट्याची आहे. आणि एसटी कॅटेगरीचा फिजिकल हँडिकॅपचा पण 1 सीट या ठिकाणी अजून वॅकंट आहे. NT1चा विचार केला तर 1 सीट जनरलचा, 1 सीट तुम्हाला वुमन कोट्याचा दिसतो. NT2चा विचार केला तर 2 सीट जनरलच्या, 1 सीट तुम्हाला वुमनसाठी दिसते. NT3चा विचार केला तर फक्त वुमनसाठी 1 सीट अजून पण वॅकंट दिसत आहे. ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 7 सीट जनरलच्या आहे, 3 सीट वुमन कोट्याच्या, ऑर्फनचा 1 सीट आहे आणि फिजिकल हँडिकॅपचा 1 सीट दिसत आहे. खूप साऱ्या सीट ज्या आहेत ना ते रिझर्व्ह कॅटेगरीच्या आहेत. टोटल रिझर्व्ह कॅटेगरी एससी कॅटेगरीपासूनची पार ओबीसी कॅटेगरीपर्यंत सर्वांच्या मिळून. एसीबीसीचा जर आपण विचार केला तर 6 सीट आहेत जनरलच्या, 2 सीट वुमन कोट्याच्या दिसत आहे आणि 1 सीट जी आहे ती अजून पण फिजिकल हँडिकॅपची तुम्हाला वॅकंट दिसते. ईडब्ल्यूएसचा जर विचार केला तर 3 सीट आहे जनरलमधून, 2 सीट ज्या आहेत त्या तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसत आहेत. जर आपण ओपन कॅटेगरीमधून विचार केला तर 9 सीट आहेत जनरलच्या, 1 सीट जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी वुमन कोट्याची दिसते आणि फिजिकल हँडिकॅपच्या 2 सीट अजून पण वॅकंट दिसत आहे. जवळपास या कॉलेजच्या 125 पैकी 57 जागा ज्या आहेत ना त्या अजून पण स्टेट काउन्सिलिंगमधून कॅटेगरीनुसार तुम्हाला वॅकंट दिसून येत आहेत. ऑदर रिझर्वेशनमधून डिफेन्स 1ची फक्त 1 जागा आहे जनरलची, डिफेन्स 2ची पण 1 जागा आहे जनरल कोट्यातून, डिफेन्स 3ची पण 1 जागा जनरल कोट्यातून दिसते. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरची कुठल्याही प्रकारची सीट या ठिकाणी वॅकंट नाहीये. ऑदर रिझर्वेशनच्या 3 जागा तुम्हाला या ठिकाणी वॅकंट दिसतात. त्यानंतर जर आपण बघितलं टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती तर फक्त 4 तुम्हाला जे आहे ते टोटल गव्हर्नमेंट BDS कॉलेज बघायला मिळत आहे. जर आपण विचार केला तर टोटल इंटेक्सचा 326 जागा होते, 48 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून फिल केल्या जात आहे आणि बाकी उरलेल्या जागा ज्या आहेत ते तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमधून फिल केल्या जात आहे. आता आपण टोटल गव्हर्नमेंट BDS कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत त्याची चर्चा करूया. सगळ्यात अगोदर एससी कॅटेगरीचा विचार केला तर जनरलमधून 12 सीट वॅकंट आहेत, वुमन कोट्यामधून 5 सीट आहेत, ऑर्फन सी मधून 1 सीट आहे आणि फिजिकल हँडिकॅपमधून तुम्हाला 2 सीट अजून पण वॅकंट दिसत आहे. एसटी कॅटेगरीचा विचार केला तर 9 जागा आहेत जनरलमधून, 3 जागा आहेत,
वुमनमधून एक जागा तुमची फिजिकल हँडिकॅपमधून बघायला भेटते। फिजे कॅटेगरीचा विचार केला 4 जागा आहेत। जनरलमधून एक जागा जी आहे ती वुमन कोट्यातून दिसते। NT1चा विचार केला तर 3 जागा आहेत। जनरलमधून एक जागा वुमन कोट्यामधून दिसते। NT2चा विचार केला 4 जागा जनरलमधून आहेत, वुमन कोट्यामधून एक जागा मिळते आणि फिजिकल हँडिकॅपमधून तुम्हाला या ठिकाणी एक सीट आहे ती वॅकंट दिसून येते। NT3चा विचार केला तर 2 जागा जनरलच्या आहे, 2 जागा वुमन कोट्याच्या तुम्हाला सेकंड राऊंडसाठी वॅकंट दिसत आहेत। ओबीसीसाठी विचार केला तर 19 जागा आहेत। जनरलच्या 6 जागा वुमन कोट्याच्या आहे, एक जागा ऑर्फनची आणि जवळपास फिजिकल हँडिकॅपच्या 2 जागा अजून पण वॅकंट आहेत। त्या खूप साऱ्या सीट परत तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळत आहेत। SC कॅटेगरीपासून ते पार या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीपर्यंत। SCBCचा जर विचार केला तर 13 जागा आहे। जनरलमधून 6 जागा वुमन कोट्याच्या आणि फिजिकल हँडिकॅपसाठी तुम्हाला एक जागा दिसत आहे। EWSचा विचार केला तर 10 जागा आहे। जनरलच्या 2 जागा वुमन कोट्याच्या आणि फिजिकल हँडिकॅपची एक जागा अजून वॅकंट आहे। ओपन कॅटेगरीसाठी 16 जागा आहेत। जनरलच्या 5 जागा तुम्हाला या ठिकाणी ज्या आहेत त्या वुमन कोट्याच्या दिसत आहेत। एक जागा जी आहे ती तुम्हाला ऑर्फन सीची आहे आणि 5 जागा ज्या आहेत त्या फिजिकल हँडिकॅपच्या जवळपास 140 जागा ज्या आहेत ना तर टोटल कॅटेगरीच्या मिळून गव्हर्नमेंट टोटल BDS कॉलेजच्या अजून पण वॅकंट आहेत। डिफेन्स 1 साठी 4 जागा जनरलमधून वॅकंट आहेत। टोटल 4 कॉलेजमध्ये डिफेन्स 2 साठी एक जागा आहे जनरलमधून। डिफेन्स 3 साठी पण एकच जागा आहे जनरलमधून आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरची एक जागा जी आहे त्या ठिकाणी वॅकंट दिसते तुम्हाला जनरल कोट्यामधून। टोटल 7 जागा ज्या आहेत त्या ऑदर रिझर्वेशनच्या पण तुम्हाला BDSच्या या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत। जर आता आपण प्रायव्हेट BDSचा विचार केला तर प्रायव्हेट BDSचं श्री वसंतदादा पाटील जे डेंटल कॉलेज आहे ना सांगलीमधले ते दिसतं तुम्हाला पहिल्यांदा। या ठिकाणी पण जर बघितलं आपण कॅटेगरी वाईज या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत, समजा 40ची इंटेक कॅपॅसिटी होती तर या ठिकाणी जवळपास SC साठी जनरलमधून 2 सीट वॅकंट आहे, वुमनसाठी 1 सीट आहे, ST कॅटेगरीसाठी 1 सीट दिसते तुम्हाला जनरलमधून, फिजेसाठी पण 1 सीट आहे जनरलचा। NT1 NT2 NT3 साठी कुठल्याही प्रकारचा सीट जो आहे तो या कॉलेजचा वॅकंट नाहीये। ओबीसी साठी 1 जागा आहे जनरलमधून, वुमनसाठी 1 जागा दिसते तुम्हाला। ACBC साठी जर आपण विचार केला तर 3 जागा आहे जनरलच्या, 1 जागा वुमन कोट्यामधून दिसते। EWSचं कोणतंही रिझर्वेशन सीट अलॉटमेंटसाठी नसतं पण तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट 100% मिळून जाईल। ओपनसाठी जर बघितलं आपण तर 11 जागा जनरलमधून आहे, 5 जागा वुमन कोट्यामधून आहे, तर जवळपास 27 जागा ज्या आहेत त्या अजून पण या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत। IQचा विचार केला तर 4 जागा ज्या आहेत त्या तुम्हाला आणखीन पण या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत या कॉलेजच्या। जर आपण विचार केला की टोटल कॉलेज किती पार्टिसिपेट करत आहे तर लास्ट राऊंडमध्ये जवळपास 25 कॉलेज पार्टिसिपेट करत होते जे की BDSचे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट होते आणि यावेळेस पण तुम्हाला जे आहेत ते टोटल या ठिकाणी 25 कॉलेज दिसत आहेत आणि 25 कॉलेजमध्ये मिळून 2400 जागा ज्या आहेत ते तुम्हाला टोटल इंटेक कॅपॅसिटी दिसत होता। यापैकी IQ कोट्यामधून 15% सीट जात होत्या आणि बाकी ज्या सीट होत्या ना त्या पूर्णच्या पूर्ण स्टेट कोट्यामधून फिल केल्या जात आहे। जर समजा आता आपण बघितलं की 2400 पैकी टोटल कॅटेगरी वाईज किती सीट वॅकंट आहे ज्या की महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोट्या थ्रू समजा BDS सेमी गव्हर्नमेंटच्या फिल केल्या जातील। जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर 77 जागा जनरलच्या, 28 जागा तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसतात। ST कॅटेगरीचा विचार केला 39 जागा जनरलच्या, 14 जागा ज्या आहेत ते वुमन कोट्याच्या आहे। फिजे कॅटेगरीचा विचार केला 19 जागा जनरलच्या, 5 जागा वुमन कोट्याच्या आहे। NT1 साठी 11 जागा जनरलच्या, 8 जागा वुमन कोट्याच्या आहे। NT2 साठी 25 जागा जनरलच्या, 8 जागा ज्या आहेत ते वुमन कोट्याच्या आहे। NT3 साठी 11 जागा जनरलच्या, 5 जागा वुमन कोट्याच्या आहेत। OBC साठी समजा 115 जागा दिसत आहे। जनरलच्या 11 जागा ज्या आहेत त्या तुम्हाला 44 जागा ज्या आहेत ना ते तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसत आहे। OBC कॅटेगरीसाठी 115 जागा जनरलमधून आहे आणि 44 जागा ज्या आहेत ना तुम्हाला त्या वुमन कोट्यामधून या ठिकाणी वॅकंट दिसत आहे। OBC कॅटेगरीसाठी ह्या खूप साऱ्या सीट ज्या आहेत ना त्या SC कॅटेगरीपासूनचे पार OBC कॅटेगरीपर्यंत सर्व रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। त्यानंतर जर समजा आपण विचार केला जी काय ऑदर कॅटेगरी आहे समजा आपली SCBC कॅटेगरी त्यासाठी जवळपास 101 जागा अजून पण तुम्हाला जनरलमधून दिसत आहे। 41 जागा वॅकंट दिसत आहे तुम्हाला वुमन कोट्यामधून। EWSचा विचार केला तर कुठल्याही प्रकारे सीट या ठिकाणी वॅकंट दिसत नाहीये कारण प्रायव्हेटमध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाहीये। ओपन कॅटेगरीमधूनच तुम्हाला अलॉटमेंट केलं जातं आणि ओपन कॅटेगरीच्या सीटचा विचार केला तर 607 सीट ज्या आहेत त्या आणखीन जनरलमधून वॅकंट आहे। 240 जागा ज्या आहेत त्या अजून पण तुम्हाला वुमन कोट्यामधून वॅकंट दिसत आहेत। तर जवळपास 1402 जागा ज्या आहेत ना ते तुम्हाला 85% स्टेट कोट्यामधून BDS प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या राऊंड 2 साठी अजून पण वॅकंट दिसत आहेत आणि जवळपास 224 जागा ज्या आहेत ते तुम्हाला IQ कोट्यामधून BDSच्या प्रायव्हेट कॉलेजच्या अजून पण वॅकंट दिसत आहेत। जवळपास 1626 टोटल जागा ज्या आहेत ते तुम्हाला वॅकंट दिसत आहेत। राऊंड 2 मध्ये जवळपास
400 ज्या जागा होत्या ना टोटल IQ कोटा प्लस स्टेट कोट्याच्या मिळून, तर त्यापैकी 1626 जागा तुम्हाला अजून पण वॅकेंट दिसत आहेत BDS प्रायव्हेटच्या. त्यामुळे BDSचा जो कट ऑफ आहे तो राऊंड 2चा थोडासा कमी जाऊ शकतो, पण MBBS BDSचा एवढा काही जास्त इफेक्ट पडणार नाहीये. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. फक्त जे काय बेटरमेंट करून विद्यार्थी गेले ना त्यांच्या सीट तुम्हाला ज्या आहेत त्या MBBS गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट कॉलेजच्या वॅकेंट दिसत आहे. बाकी ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं ते विद्यार्थी बेटरमेंटला जातील आणि बेटरमेंट झाल्याच्या नंतर तुमचं थोडं बहुत बेटरमेंट होऊ शकतं. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो MBBS BDSचा पण थोडासा तुम्हाला कमी दिसेल, पण असा काही जास्त इफेक्ट नाही पडणार. तर पहा जे काय सीट मॅट्रिक्स होतं राऊंड 2चं MBBS BDS ग्रुप एचं, तर त्याची एक सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये किंवा चॉईस फिलिंग कशी करायची राऊंड 2 साठी याचा एक लाईव्ह डेमो पण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू, तर तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला आमची जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल किंवा पर्सनल गायडन्स हवा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला तिथं सर्व इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू.